विद्यार्थी मित्र हो, आपण मागील व्हिडिओत बघितलं की ए क्यूब प्लस बी क्यूब याचं विस्तार कसा होतो हे समजून घेतलं होतं. त्याच्यात होतं पहिल्या कंसात दोघं पदांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात होतं स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस प्रॉडक्ट ऑफ बोथ टर्म्स अँड स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. असा विस्तार होता हो, जो आपण याच्यावर उदाहरण सोडवली, ती मला पाठवलीत सुद्धा, छान वाटलं. आज आपण यातलाच एक प्रकार बघतो आहोत. दुसरा म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब. या दोघा सूत्रांची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल. लक्षात ठेवायला पण सोपं राहील. बेरीज असेल तर पहिल्या कंसात त्यांची बेरीजच, दुसऱ्या कंसात फक्त एक वजा चिन्ह आहे. पापा वर्ग मायनस दोघांचा गुणाकार प्लस दुसऱ्याचा वर्ग. इथे तसं नाही. जर दोन पदांच्या घनांची वजाबाकी असेल तर ही दोन पदांच्या घनांची बेरीज होती. आता दोन पदांच्या घनांची वजाबाकी असेल तेव्हा पहिल्या कंसात त्या दोन पदांची वजाबाकीच, मात्र दुसऱ्या कंसात सगळं प्लस चिन्ह. पहिल्याचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग, असं. तुलना करा, किती सोपं सरळ. बेरीज असेल तर पहिला कंस बेरीजच, फक्त इथलं दुसरं स्टम मायनस होईल. वजा असेल तर पहिला कंस वजाच, तिथं सगळे अधिक चिन्ह असतील. असा थोडंसं तुलनात्मक विचार केला, लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मग आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये हे पहिलं सूत्र याच्यावरची उदाहरणं 6.2 बघितलं होता. आज आपण प्रॅक्टिस सेट 6.3 समजून घेत आहोत, जे ह्या दुसऱ्या सूत्रावर अवलंबून आहे. ओके. दुसरं सूत्र होतं ए क्यूब मायनस बी क्यूब. पहिल्या कंसात त्यांची बेरीजच, दुसऱ्या कंसात ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल्स टू इन फर्स्ट ब्रॅकेट सबट्रॅक्शन ऑफ बोथ टर्म्स, सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ टर्म्स प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. दोन पदांच्या घनांची वजाबाकी बरोबर पहिल्या कंसात त्यांची वजाबाकीच, दुसऱ्या कंसात अपवर्ग अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुपवर्ग. तुम्हाला जसं वाटेल तसं पाठांतर करा, बट पाठांतर करणं इज मस्ट एसेन्शियल. अवघड नाही, सोपं आहे. समजून घ्या, पाठांतर करा, आळस थोडा लांब करा. आपण 6.3 जो आहे त्यातली काही उदाहरणं घेत आहोत. 6.3 याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्स क्यूब फर्स्ट किंवा सेकंड काहीतरी असेल. एक्स क्यूब मायनस 64y क्यूब, 64y क्यूब दिला आहे. मग मागच्या उदाहरणांप्रमाणेच दोन पदांच्या घनांची वजाबाकी असेल त्याचं पहिले सूत्रात रूपांतर करा. सूत्रात रूपांतर करा म्हणजे दोन पदांच्या घनांची वजाबाकी या विस्तार सूत्रात त्याचं रूपांतर करा. कन्वर्ट इनटू धिस फॉर्म. सो क्यूब रूट ऑफ एक्स इज अ एक्स मायनस जसं तसंच क्यूब रूट ऑफ 64 इज अ 4 अँड क्यूब रूट ऑफ वाय इज अ वाय. म्हणजे यांचाच क्यूब केला तर आपल्याला अशी राशी मिळते, जसं एक्सचा घन एक्स घन मायनस 4चा क्यूब 64 वाय क्यूब इज अ वाय क्यूब. म्हणजे हे आणि हे बिलकुल सममूल्य आहे, इक्विव्हॅलंट आहे, समान आहे. त्याचं रूप फक्त बदललेलं आहे. रूप म्हणजे सूत्रात त्याला रूपांतरित केलेलं आहे. हे लक्षात येत आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे याचा विस्तार सूत्र पहिल्या कंसात त्या दोन पदांची वजाबाकीच. पहिल्या कंसात त्या दोन पदांची वजाबाकी म्हणजे ही दोन पद लक्षात घ्या. पहिलं कंस एक्स मायनस 4y, सेकंड ब्रॅकेट सगळी बेरीजची नका. पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग. अशा पद्धतीने त्या दोघं पदांमध्ये पहिल्या कंसात त्या दोघांची वजाबाकीच, इथं सगळी बेरीज चिन्ह, पहिल्याचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग. समजलं असेल. आता लास्ट अँड फायनल स्टेप, एक्स मायनस 4y इन सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर प्लस, इथं 1 आहे, या दोघांचा प्रॉडक्ट इथं 1 आहे, 4 1 जा 4 एक्स इंटू वाय एक्स वाय प्लस स्क्वेअर ऑफ 4 इज अ 16y स्क्वेअर. हा स्क्वेअर होता. ब्रॅकेट कम्प्लीट. किती सोपी उदाहरण आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला अजून काही उदाहरणं समजून घ्यायची आहे. पण सूत्र जर लक्षात ठेवलं, दोन पदांच्या घनांची वजाबाकी म्हणजे पहिल्या कंसात त्यांची वजाबाकीच, दुसऱ्या कंसात अपवर्ग प्लस दोघांचा गुणाकार प्लस उपवर्ग. हे लक्षात ठेवा. याच्यावर आपण पुढची उदाहरणं बघत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल इज
125y³ मायनस 1. 125y³ minus 1 is a next example. 125y³ minus 1. तुम्हाला माहिती आहे की 1 is also cube of 1. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं. त्याचं रूपांतर करूया सूत्र रूपामध्ये. जसं 125 is a cube of, yes, 125 is a cube root of 125 is a 5. Cube root of y³ is a y. म्हणजेच 125 चं क्यूब रूट 5 आहे, y³ चं क्यूब रूट y आहे. म्हणजेच इन अदर हँड cube of 5 is a 125, cube of y is a y³ minus 1 cube. Cube root of 1 is a 1 cube असं लिहिलेलं आहे. म्हणजे दोन पदांच्या घनांची वजाबाकी या सूत्रात आपल्याला त्याला रूपांतरित करायचं आहे. पहिली स्टेप काय असेल? पहिल्या कंसात त्या दोघी पदांची वजाबाकीच वजा असेल तर त्या दोन्ही पदांची वजाबाकीच. दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग. पहिलं पद कोएफिशियंटचं आहे म्हणून त्याला आपण गोलकौंस केला आणि त्याचा स्क्वेअर केला. अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग. दुसरं एकटं टर्म आहे त्याला कौंस करण्याची गरज नाही. लक्षात येत आहे? नसेल तर मला फोन करून शंका विचार, चला मेसेज करा व्हॉट्सअपला आणि मला शंका विचारा, पण समजूनच घ्या. नेक्स्ट स्टेप इज 5y minus 1 and second bracket square of 5 is a 25 y square plus 5y 1 is a 5y plus square of 1 is a 1. Isn't it? समजलं? इतकं सोपं उदाहरण आहे बघा. फक्त महत्त्वाचं आहे सूत्रपाठ करणं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस, सवय, सराव खूप महत्त्वाचा आहे, तो असूच द्या. नेक्स्ट एक्झाम्पल. 6.3 मध्ये घेतो आहोत आपण. 8p³ मायनस 27p³. 27/p³. p³ आहे, दोघं p³ आहे. मग चला याला रूपांतरित करूया. रूपांतरित दोन पदांच्या घनांची वजाबाकी याच्यात रूपांतरित करायचं आहे. पहिली स्टेप नेहमी आपली हीच असावी की या स्टेपचं विस्तार सूत्रामध्ये रूपांतरित करायचे, सूत्र रूपात रूपांतरित करायचे. त्यासाठी त्याचा क्यूब रूट घ्या. 8चं क्यूब रूट आहे 2 आणि p³ आहे p. 27 इज अ क्यूब ऑफ 3 आणि p जसा तसा. म्हणजे याला आपण विस्तार केला तर असं येतं बघा. 2चा घन pचा घन, 3चा घन 27, pचा घन p घन. हे तुमच्या लक्षात येत आहे. सूत्रात रूपांतरित झालं की पहिला कंस आणि दुसरा कंस चालू द्या. पहिल्या कंसात तशी राशी 2p minus 3/p. सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मीन्स 2p स्क्वेअर प्लस दोघांचा गुणाकार 2p into 3/p प्लस सेकंड स्क्वेअर. सेकंड टर्म काय आहे? 3/p आहे. अशा पद्धतीने मला वाटतं या स्टेपबद्दल कोणाला शंका नाही. जरी अवच्छेद न्यूमिरेटर डिनॉमिनेटर असलं तरी घाबरायचं काही काम नाही. सूत्र रूपात पहिले त्याचं कन्व्हर्ट करा आणि सूत्राने जा. पहिल्या कंसात त्यांची वजाबाकीच, दुसऱ्या कंसात नेहमीप्रमाणेच पहिल्याचा वर्ग, दोघांचा गुणाकार, दुसऱ्याचा वर्ग, चिन्ह सगळी धन. एवढं सोपं. नेक्स्ट स्टेप इज 2p minus 3/p. इन सेकंड ब्रॅकेट 2चा वर्ग 4 स्क्वेअर ऑफ p स्क्वेअर. येथे मात्र लक्षात घ्या गुणाकार आहे. न्यूमिरेटर इज ऑल्सो p, डिनॉमिनेटर इज ऑल्सो p. इन ते गुणाकार चिन्हाने जोडले गेले आहेत, अंश आणि छेद. सो दे विल कॅन्सल. 2 3 जा 6, 2 3 6 प्लस, म्हणजे इथं p कट झाले, 2 3 6 राहिला प्लस स्क्वेअर ऑफ 3 इज 9, p स्क्वेअर इज p स्क्वेअर. गोलकौंस पूर्ण. नीट बघा, खरोखर काही अवघड आहे का याच्यामध्ये? त्यामुळे तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स आहेत ना, विस्तार सूत्र चॅप्टर 6 सामायला चांगले मार्क्स मिळवून देता येईल. याच्यावर भरपूर उदाहरणं विचारली जातात. जो समजून घेईल त्याला नीट कळणारच आहे. काही जण फारच टिंबटिंब असतात, त्यांना लवकर कळत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 343 a³ आहे मायनस 512 b³ आहे.
म्हणजेच 343 ए क्यूब मायनस 512 बी क्यूब आहे. मग आता मोठ्या संख्या जरी कोइफिशियंट असल्या तरी घाबरायचं काही कारणच नाही आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे आपले किमान 10 पर्यंतचे घन पाठ आहेत, ज्यांचे क्यूब 10 पर्यंत पाठांतर आहे, त्यांना काय प्रॉब्लेम यायला पाहिजे. कन्वर्ट करूया आपण याला. इज इक्वल्स टू सबट्रॅक्शन ऑफ क्यूब ऑफ टू टर्म्स, सबट्रॅक्शन ऑफ क्यूब्स ऑफ टू टर्म्स. मग सांगा क्यूब रूट ऑफ 4 3 4 इज 3 4 3 इज 7. 7 याचं क्यूब रूट हा 7 आहे. 7 ए म्हणजे 7चा घन 343, एचा क्यूब ए क्यूब मायनस यस टेल मी क्यूब रूट ऑफ 512 इज यस 8 बी क्यूब. म्हणजे अशा पद्धतीने 7चा घन माहीत झाला तुम्हाला, 8चा घन माहीत झाला. हे उदाहरण जरी कोइफिशियंट मोठे असले तरी तुमचे 10 पर्यंत क्यूब जर पाठांतर असले तर किती सोपे आहे. नेहमीप्रमाणे जाऊया. पहिल्या कंसात त्यांची वजाबाकी, सबट्रॅक्शन ऑफ बोथ टर्म्स इन फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस दोघांचा गुणाकार प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. हे नमुना तुम्हाला आला. ही दोन पदं तुम्हाला माहीत झाली. पहिल्या कंसात पहिलं पद लिहून घ्यायचं 7a, नंतर दोघांचा गुणाकार करा 7a इंटू 8b अँड 8b चा स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग, दोघांचा गुणाकार, दुसऱ्याचा वर्ग. लास्ट फायनल आन्सर 7a मायनस 8b प्लस 7चा वर्ग 49 a स्क्वेअर प्लस 7 8 56 ab प्लस स्क्वेअर ऑफ 8 इज 64 b स्क्वेअर. गोल कंस. झालं उदाहरण. सांगा मला खरोखर काही अवघड आहे का याच्यामध्ये. एखादी स्टेप अशी आहे का जी तुम्हाला समजायला अवघड असते. काहीच नाही ना. दोन पदांच्या घनांची वजाबाकी असेल तेव्हा त्यांचे घनमूळ घ्या, म्हणजे ती दोन्ही पदं कोणत्या दोन पदांचे घन आहेत त्यात रूपांतरित करा, म्हणजे सूत्र रूपात रूपांतरित झालं. मग जेव्हा दोन पदांच्या घनांची वजाबाकी असेल तेव्हा पहिल्या कंसात त्यांची वजाबाकीच असते, दुसऱ्या कंसात पपघन अधिक दोघ पदांचा गुणाकार अधिक दुपवर्ग, त्या सूत्र रूपात मांडलं, कंस सोडवला, विषय संपला. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज 6वं उदाहरण घेतलं आपण. लास्ट एक्झाम्पल घेऊया. 16a क्यूब आहे प्लस 128 अपॉन बी क्यूब आहे, असं एक्झाम्पल दिलेलं आहे जे आपल्याला सोडवायचे. फुल्ली 4 मार्क्ससाठी आहे. महत्वाचं उदाहरण आहे, समजून घेत आहात. मित्र अशी उदाहरण असतील ना तेव्हा नीट बघा की कोएफिशिएंट जसा 3 4 3 मार्क्सच्या एक्झाम्पल मध्ये परफेक्ट क्यूब होते. कोएफिशिएंट्स आर परफेक्ट क्यूब, बट हियर 16 इज नॉट अ क्यूब ऑफ एनी नॅचरल नंबर. 16 हा कोणत्याही नैसर्गिक संख्याचा पूर्ण घन नाही. स्क्वेअर आहे. 16 इज अ स्क्वेअर ऑफ 4 बट नॉट अ परफेक्ट क्यूब. हा कोणाचाही पूर्ण घन नाहीये, कोणत्या नॅचरल नंबरचा घन नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक असं उदाहरण बघितलं होतं. मग अशा वेळेस कॉमन काढता येतं का बघा. कॉमन काढणं म्हणजे ह्या दोघं संख्यांमध्ये कोणती मोठ्यात मोठी संख्या आहे ती कॉमन काढणं. याला 4ने भाग जातो, याला 4ने भाग जातो का. हो, 4 त्रिक 12 4 2 8, पण 4 चोक 16. 4 कोणाचा घन आहे का, म्हणजे 4 कॉमन नाही. याचा अर्थ कॉमन अर्थ मोठ्यात मोठी संख्या. 8 बघूया. 8 कॉमन काढला तर 8 दुने 16, 2 राहील. 2 कोणाचा क्यूब नाहीच आहे, तो कॉमन पण नव्हता. 8 कॉमनचा अर्थ त्यात सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तो कॉमन काढणे. मग 16 कॉमन निघतो का. पण 16 कॉमन निघणं म्हणजे इथे पण 16ने भाग जातो का हे आधी बघा. मग 16चे पाढे झाल्यात बऱ्याच जणांचे पाठांतर आहे. 16 85 16 96 16 7 12 16 8 28 असे. 16 8 जा 128, म्हणजे 16 8 जा 128 आहे. सो 16 कॉमन काढला तर इथं फक्त ए राहील, तो परफेक्ट क्यूब आहे. 16 8 जा म्हणजे 8 सुद्धा 2चा क्यूब आहे. म्हणजे आपण या उदाहरणामध्ये 16 इज अ कॉमन फॅक्टर ऑफ बोथ द टर्म्स. सो वी कॉमन द 16. म्हणून आपण याच्यातून ॲट फर्स्ट कॉमन काढूया
16 कॉमन काढला तर आपल्याला इथं ए क्यूब आहे, प्लस इथला 16 काढला तर 16 8 16 कॉमन काढला तर 8 राहिला, सो 8 अपॉन बी क्यूब राहिला. अशा पद्धतीने ही स्टेप फार महत्वाची आहे. समजा आपण कॉमनही काढला नसता तर ही पद कोणत्याही संख्यांचे क्यूब नाहीत आणि आपल्याला मस्ट इसेन्शियल काय आहे की हे परफेक्ट क्यूब असणं गरजेचं आहे, आवश्यकच आहे. म्हणून तसं होण्यासाठी आपण 16 कॉमन काढला, यांचा गुणाकार करून बघा आपल्याला अशी राशी येते का बघा. 16 एक 16 ए क्यूब जसा तसा, 16 8 जा 128 बी क्यूब जसा तसा. इथे खरं काय असतो, अंश अंशांना गुणतो, न्यूमरेटर न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर लावतो. एक एक आणि बी क्यूब 1 जा बी क्यूब, म्हणजे एक असतातच जे आपण लिहित नसतो. हे मला वाटतं बऱ्याच जणांना कळलेलं आहे. 16ने या न्यूमरेटर्सला मल्टिप्लाय केलं असं येतच आहे, दोघं न्यूमरेटर येतातच आहे, बी क्यूब जसा तसा आहे आणि दोघं परफेक्ट क्यूब सुद्धा आहे. आता याचं सूत्र रूपात रूपांतर करूया. जसं 16 आता जसा तसा राहील शेवटपर्यंत, 16 यायलाच पाहिजे प्रत्येक वेळेस, कारण तो कॉमन काढलेला आहे आपण. मग याला आपल्याला दोन पदांच्या घनांची बेरीज आहे का वजाबाकी, मला वाटतं सॉरी ना वजाबाकी आहे तर वजाबाकीच राहील. मायनस आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन साईन आहे, नो डाऊट सबस्ट्रॅक्शन आहे. यस सबट्रॅक्शन होता, चुकून बेरीज झाली. उदाहरण म्हणून नीट समजून घ्या, नीट बघत पण चला, लक्ष असं देत चला. मी लिहिताना नुसतं चिन्ह बदललं तर हे काय चिन्ह बरोबर नाही, चिन्ह चुकलं तर सगळंच भिन्न होऊन जाईल, म्हणून लक्ष असू द्या. मायनस फक्त मायनस केलं. हा ए क्यूब रूट ऑफ ए क्यूब इज अ ए, क्यूब रूट ऑफ 8 इज अ यस 2 आणि क्यूब रूट ऑफ बी इज अ बी. म्हणजेच एचा घन ए घन मायनस 2चा घन 8 बीचा घन बी घन. म्हणजे उदाहरणार्थ थोडासाही त्याचं मूल्य बदललं नाही, आपल्याला हक्क पण नाही तेवढा, आपण त्याचं फक्त रूप बदललं, व्हॅल्यू मूल्य तेच आहे. नेक्स्ट स्टेप इज 16 इंटू पहिल्या कौसात त्या दोघांची वजाबाकीच ए मायनस 2 अपॉन बी. पहिल्या कौसात ती जी दोन टर्म्स आपण शोधली ना ज्यांचा क्यूब होता, ती दोघं जशी तशी वजा चिन्हाने जोडली. दुसऱ्या कौसात काय होईल मग, पहिल्याचा वर्ग अधिक दोघांचा गुणाकार अधिक दुसऱ्याचा वर्ग, बस संपलं. मग दुसरं काय आहे, 2 अपॉन बी आहे, 2 अपॉन बी आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. लास्ट स्टेप इज 16 इंटू ए मायनस 2 अपॉन बी अँड अनदर ब्रॅकेट इज ए स्क्वेअर प्लस, आता इथं दोघांचा गुणाकार आहे. तो गुणाकार कसा कराल, इथं 1 आहे, पहिले कोएफिशियंटचाच प्रॉडक्ट घ्यायचा असतो नेहमी, नाही तर A2 करा, A2 वगैरे नाही, A2 B2 चालणार नाही. कोएफिशियंट नेहमी कुठे असतो, पहिले असतो, नंतर त्याचं व्हेरिएबल असतं. म्हणून इथं 1 आहे, यांचा प्रॉडक्ट 2 1 जा 2a, 2 1 जा 2a अपॉन बी, हा बी जसा तसा आहे, प्लस स्क्वेअर ऑफ 2 इज 4 अँड स्क्वेअर ऑफ बी इज बी स्क्वेअर. अशा पद्धतीने सुंदर अशी उदाहरणं आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये मला बरा रिस्पॉन्स तुम्ही दिला, बऱ्याच जणांना कळलं असं मला तुम्ही ते व्हिडिओ लाईक पण केलेला आहे. बरेच विद्यार्थी लाईक करतात, चांगली सवय असते. एखादा व्हिडिओ खरोखर आवडला ना तो लाईक करणं ही एक खूप चांगली सवय असते, म्हणजे मलाही कळतं तुम्हाला कळलेलं आहे असं. काही काही ते बिंदास असतात, नीट बघत पण नाहीत, समजून पण घेत नाहीत, काढलं गाईड केला उतारा, याला काय अर्थ नाही आहे. तर ही उदाहरणं नीट समजून घ्या. आणि याच्यावरचीच मी अजून 3 उदाहरणं तुम्हाला होमवर्कसाठी दिलेली आहेत, ती सोडवून मला पाठवा. ती उदाहरणं बरोबर असली की तुम्ही समजून घेतलं असं मला कळेल, कॉपी केलेलं नाही. आणि गाईडमधल्या स्टेपमध्ये ही स्टेप नसते, चौकटी कौसच नसतो त्यांच्यात, कधी कधी नसतो, म्हणून मला समजून जाईल. आपण स्वतःहून समजून सोडून का पाठवतात, त्यात आनंद पण वाटेल आणि तुमच्या ते फायद्याचं सुद्धा आहे. मित्रांनो, इथे मी थांबतो आहे. आज आपला 6.3ची काही उदाहरणं घेतलीत आपण, ती मला सोडून पाठवा. ओके, बेस्ट लक.